भीमा कोळी सेंद्रिय खताची शेती करतात, त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आहे? नमस्कार, मी रवींद्र अप्पामाळे, राहणार अब्दुल्ला. भीमा कोळी यांच्या शेताशेजारील माझं शेत आहे. भीमा संजू पाटील यांची बागाने शेती करतात. ते पूर्णपणे सेंद्रिय शेती करतात. आमच्या शेजारी असल्यामुळे आम्हाला पूर्ण त्यांची माहिती आहे. ते जीवामृत वापरतात, त्याच पद्धतीनं गोमूत्र, शेण, बेसन पीठ झालं तर माती, अशा पद्धतीने ते मिश्रण तयार करून 4-5 दिवस भिजत ठेवून त्यानंतर ते वापरतात. आम्हाला पण त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आम्ही पण त्यांचं जीवामृत वापरून थोडीशी शेती केली. त्यामध्ये रासायनिक खताचा कमी वापर करून शेती चांगल्या पद्धतीनं आम्हाला पिकलेली दिसते. खर्च कमी येतो आहे आणि बिगर रोगराईचं खायला मिळते. आता सध्या आमचे मिरची, वांगी, ऊस या पद्धतीचे पिके आहेत. त्याच्यामध्ये रोग कमी आहे आणि खायला चविष्ट आहे. सांगण्यासारखं भरपूर आहे, पण माझा एक अनुभव एवढं सांगतो. शेतकऱ्यांनी रासायनिक खते, औषधे कमी करून याच्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर वाढवावा अशी विनंती आहे. नमस्कार. नमस्कार. हे देखील सेंद्रिय खताची शेती करतात, यांचाही अनुभव आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रकाश अप्पा दड्डे, राहणार अब्दुल्लाट या गावचा रहिवासी आहे. माझी शेती ही अब्दुल्लाट गावी आहे. मी शेती करतो आणि सध्या भीमा दत्तात्रय कोळी माझ्या शेजारी संजय पाटील यांची शेती बागाने करत आहेत. गेली 10 वर्षे त्यांनी सेंद्रिय शेती चालू केली आहेत. सध्या कोणाला ते पटत नाही, कारण सेंद्रिय शेतीत उत्पन्न कमी निघतं आहे असं समज झालेला आहे. आणि रासायनिक खते वापरून या आमच्या शेतांना देखील नापीक बनण्याचं म्हणजे एक प्रकार वाढत चाललेला आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांना उत्पन्न जास्त हे प्रकार पाहिजे आहे. कुणालाही आत्ता सध्याच्या युगात सेंद्रिय शेतीकडे कल कमी होत चाललेला आहे. त्यामुळे माझ्या शेजारी करणारे भीमा कोळी हे सेंद्रिय शेती उत्तम पद्धतीने आता गेली 10 वर्षे करत आहेत. त्यांचा आम्ही पाठपुरावा करून आणि त्यांनी देखील आम्हाला वेळोवेळी सल्ला देऊन आम्ही थोड्याफार प्रमाणात सेंद्रिय शेती चालू केलेलं आहे. तरी देखील आमच्या मुलांना किंवा इतर शेतकऱ्यांना ते पटत नाही. आणि याप्रमाणे त्यांनी जे म्हणजे खते तयार करतात सेंद्रिय याच्यातून ते आम्हाला देतात आणि त्याची किंमत सगळ्यांना वाटते की फार आहे किंवा फुकट दिलं तर पण त्यांना किंमत राहत नाही, असं त्यांचं प्रकार इथं झालेला आहे. त्याची फक्त लिटरला 10 रुपये असा किंमत त्यांनी ठेवलेला आहे. त्यामुळे ते कुणाला पण पटत नाही आणि ह्यात काय उत्पादन निघतं आहे असा त्याचा एक प्रकार चालू आहे. तरी देखील मी सांगतो, आम्ही सध्या ते घेऊन आम्ही त्यांच्याप्रमाणे सेंद्रिय शेती करायला चालू केलो आहे आणि याच आम्हाला भरपूर फायदा मिळत आहे. रासायनिक खताचा प्रमाण कमी केलं आहे. सध्या आमचा कल जास्त म्हणजे ऊसाकडे आहे. ऊसाकडे म्हणजे कसं आहे, एकदा आम्ही त्याच्यात बांगलन किंवा नंतर तणनाशक किंवा लागवड टाकली की त्याच्यावर बघण्याचं काम म्हणजे संपतं आहे, असा प्रकार आहे. त्याच्यात वेगवेगळे पिके निघतात. सेंद्रिय शेती केल्यामुळे उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते. सध्या आम्ही ऊस शेती आहे. ऊस शेतीत भरणी होईपर्यंत 2-3 पिकं आम्ही काढू शकतो. त्यात मेथी, कोथिंबीर, भेंडी, बावची, वांगी ह्या वेगवेगळ्या प्रकारे आम्ही उत्पादन काढू शकतो. आणि रासायनिक खते किंवा रासायनिक औषधे फवारणी वगैरे न वापरता आम्ही सेंद्रिय याच्यावर तयार करू शकतो, उत्पादन घेऊ शकतो. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कल वाढला पाहिजे. सध्या सरकारने देखील त्याला प्राधान्य भरपूर दिलेलं आहे. त्यामुळे जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. नमस्कार शेतकरी बंधू. आत्तापर्यंत जी काय आपण नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती
याबद्दल जी काय माहिती आपण शेतकरी बांधवांच्याकडून ऐकली, सेंद्रिय शेती असू दे, नैसर्गिक शेती असू दे, ती व्यक्ती आता आपल्या समवेत आहे. चला तर मग आपण ही सर्व माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव भीमा दत्तात्रय कोळे. माझं गाव अब्दुल्लाट आहे, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. सर्वप्रथम मला सांगा, सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, यौगिक शेती म्हणजे याचा अर्थ असा होतो की बाजारातून कोणत्याही निमिष्ठा विकत आणायच्या नाही. जे निसर्गानं दिलेली देणगी आहे, अर्थात पालापाचोळा किंवा जे काय वेस्टेज माल आहे, त्या वेस्टेज मालापासून म्हणजे जे काडी कचरा, घन कचरा जे आहे, जो कुजतो लवकर, तो कुजणाऱ्या पदार्थापासून निमिष्ठा तयार होतात. त्या पदार्थापासून सेंद्रिय शेती होऊ शकते आणि ते सेंद्रिय खत कुजवून त्यापासूनच सेंद्रिय शेती करू शकतो आपण. त्यालाच सेंद्रिय शेती म्हणतात. आता मला सांगा, सेंद्रिय शेती करण्यासाठी देशी गायच का महत्त्वाची आणि तीच गाय का वापरायची? देशी गाय ही पूर्व परंपरेनुसार एक लाभलेली दैवी देणगी आहे माणसाला आणि त्या गायीचा उपयोग करून माणसानं ही नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती केली पाहिजे. आणि देशी गायच का महत्त्वाची याचं जर सांगायला गेलं तर म्हैशीच्या मलमूत्रामध्ये किंवा शेणामध्ये जर घटक बघायला गेलं जीवाणूंचे, तर ते काउंट कमी असतात. जर्सीमध्ये विषाणूंचं प्रमाण जास्त असतं आणि देशी गायीचे जे काय शेण आहे त्याच्यात जवळजवळ 300 ते 500 कोटी जीवाणू असतात. त्यामुळं देशी गाय ही महत्त्वाचीच आहे. आणि हे जे काय गाईच्या शेणात जे काय जीवाणू असतात हे पिकासाठी उपयुक्त आहेत आणि इतर जे प्राणी आहेत त्यांचं जे मलमूत्र आहे ते पिकासाठी तसं म्हणावं तसं ते आवश्यक नाहीत. त्यामुळं देशी गाय ही पूर्णपणे सेंद्रिय शेतीसाठी महत्त्वाची मानली गेलेली आहे. म्हणून देशी गाय ही प्रत्येक घरात असायला पाहिजे, तरच ते सेंद्रिय शेती होते. देशी गाय म्हणजे काय हे पहिला जाणून घ्यायला पाहिजे. देशी गाय म्हणजे ज्याची शिंग आकाशाकडे गेलेली आहेत, दोन्ही शिंग, आणि ज्याच्या पाठीवर हंप आहे, हंप म्हणजे काय, खांदा आहे, ती म्हणजे देशी गाय. आणि पाठीमागच्या बाजूला त्याची शिपूट, जे शिपटी असते ती वरच्या बाजूला मोठी आणि खाली बारीक बारीक होत गेलेली असते, त्यालाच देशी गाय म्हणायचं. अशी देशी गाय जर असेल तरच ती सेंद्रिय शेतीसाठी महत्त्वाची आहे आणि तीच गाय पाहिजे, त्याच्याशिवाय चालणार नाही. आणि देशी गायीमध्ये जर बघायला गेलं तर आता 36 जाती आहेत. त्यापैकी आपल्याकडे असणारी जी खिलार आहे ती खिलार आपण बाळगून ही सेंद्रिय शेती करू शकता. मग त्यानंतर गीर चालू शकते, कॉन्क्रेज चालू शकते, थारपारकर, अशा 36 जाती आहेत. त्यापैकी कोणतीही ही गाय ज्याच्या पाठीला वशिंड आहे ती म्हणजे देशी गाय आणि त्या देशी गायीचं मलमूत्र हे शेतीसाठी चालू शकतं. अशीच देशी गाय असावी. आता मला सांगा, सेंद्रिय शेती फायद्याची का तोट्याची? सेंद्रिय शेती बघायला गेलं तर फायद्याची का, कारण जे आपण गाईला जे काय वैरण घालतो त्या वैरणीतनं ती आपल्याला दूध देते आणि बाय प्रोडक्ट जर बघायला गेलं तर दुधाशिवाय ते मलमूत्र देतं. आणि त्या शेणाचा, त्या गाईच्या शेणाचं जर हे बघायला गेलं, काउंट जर बघायला गेलं जीवाणूंचं, ते इतर जनावरांच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळं ही देशी गायच महत्त्वाची आहे. आणि ह्या देशी गाईचं शेण मलमूत्र हे घेऊन ही शेती करायची झाली तर दूध मिळतं आहे. कारण दुधाला दर, देशी गाईच्या दुधाला दर 70 ते 80 रुपये आहे आणि शहरात ह्या दुधाचा दर 100 रुपये आहे. मग त्या मानानं बघायला गेला तर जर्सी गाईचं दूध बघायला गेला तर डेअरीला ते 30 ते 35 लिटर रुपये ह्या प्रमाण आहे. आणि देशी गाईचं म्हणजे ज्याच्या पाठीवर खांदा आहे ते जर बघायला गेलं तर ते 70 ते 80 रुपयाचं आहे. त्याच्यामुळं एक देशी गाय ही पुरवठली कशासाठी, दुधासाठी, आणि त्यांचं जे मलमूत्र आहे ते शेतीसाठी. ह्या पद्धतीनं
शेतीत वापर करून रासायनिक खताचा जो आता काय भडीमार वापर व्हायला आला ते वापर बंद होऊन ह्या देशी गाईच्या शेणापासून जे काय जीवामृत तयार करून ते तयार करून तुम्ही शेतीला फवारून किंवा आळवणी करून जमीन पैलवान बनवू शकता. आणि पैलवान बनवल्यामुळं कोणतंही पीक जर ते जमिनीतून वर आलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं कीड आणि रोग येत नाही. आणि ह्याच्यामुळं ही फायद्याची जी शेती आहे. कारण रासायनिक खतं जर वापरून पीक जर वर आलं तर ते येऊ शकते चांगलं, नाही असं नाही. परत जर ते वर आलं जलमल्या त्याला लगेच कीटकनाशक मारायला लागतं आणि खतं घालायला लागतं, त्याशिवाय ते येतच नाही. आणि सेंद्रिय शेतीमध्ये जर बघायला गेला तर ते येतानाच पीक असं जोमात येतं की त्याला कुठलीही कीड येत नाही. त्याच्यामुळं अतिरिक्त खर्च जो काय कीटकनाशकांचा किंवा टॉनिकचा जो खर्च आहे तो आपल्याकडून वाचला जातो. म्हणताना हे सेंद्रिय शेती फायद्याचे अनेक फायदा म्हणजे तो जो काय निघलेला जो काय माल आहे, समजा आता एक वांगी असतील किंवा भेंडी असेल, ह्याच्या चवीमध्ये फार फरक पडतो. रासायनिक पद्धतीमध्ये जर बघायला गेलं तर ती बाजारात दिसायला टवटवीत दिसतात, पण एक दिवसात म्हणजे ती कोमजतात. आणि ही जी काय सेंद्रियमधून जी पिकवलेली सेंद्रिय शेतामधून जी पिकवलेली जी काय आपलं जे काय भेंडी किंवा वांगी आहे हे 2-3 दिवस ते कोमजत नाहीत आणि त्या चवीला एवढं सुंदर लागतात की काय बघायला नको. त्यामुळं ह्या जे काय उत्पादन आपलं निघतंय ते कितीही निघलं उत्पादन तर ते आपल्यापाशी शिल्लक राहत नाही. म्हणून थोडं असं ना खरं त्याला दर चांगला मिळतोय आणि रासायनिक खतामुळं भरपूर पिकवून त्याला थोडा दर मिळतोय आणि ते नाश होऊ शकतंय. रासायनिक खतानं पिकवलेलं नाश होऊ शकतंय आणि सेंद्रियचं जे काय आहे त्याला क्वालिटी बी चांगली येते आणि दिसायला देखील ते फळ चांगलं असतंय. त्याच्यामुळं ही जी काय सेंद्रिय शेती आहे ती ह्यामुळं फायद्याची आहे. तुम्ही सेंद्रिय खते आणि औषधे कोणकोणती तयार करता? यात बघायला गेलं तर रासायनिक खतामध्ये बघायला गेलं तर NPK जसं आहे, DAP आहे, तसं ह्याच्यामध्ये सेंद्रियमध्ये ह्या सगळ्याच प्रकारचं जे काय खतं आहेत ते ह्या शेणामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आहेत आणि मलमूत्रामध्ये मूत्रामध्ये देखील त्याच्यात खनिजे आहेत. त्याच्यामुळं हे जे काय शेण आणि गोमूत्र हे एका ठिकाणी मिसळून त्याचं जीवामृत तयार करायचं ही पद्धत आहे. आणि जीवामृत पद्धत ही कशी आहे तर ते जीवामृत एक 200 लिटरचा बॅरल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 180 लिटर पाणी भरायचं आणि त्याच्यानंतर 10 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, 1 किलो बेसन पीठ आणि 1 किलो गूळ ह्या पद्धतीने घालून ते घड्याळच्या काट्याप्रमाणे सव्य गतीने फिरवायचं. ही प्रक्रिया रोज सकाळी आणि संध्याकाळी करायची. असं 3 दिवस करायचं आणि 4थ्या दिवसापासून हे जीवामृत खत म्हणून तयार होतं आहे. जीवाणूंचा काउंट वाढतो आहे. त्याच्यामुळे हे 4थ्या दिवशीपासून फवारणीला आळवणीला हे उपयोगी पडू शकतं. हे एक जीवामृत हे एक असं खत आहे की ह्याच्यापुढं सगळं रद्द आहे. ते पिकाची काळोखी असेल किंवा फुटव्यांची संख्या असेल किंवा पांढऱ्या मुळ्यांची संख्या असेल ही भरपूर प्रमाणात येते. त्याच्यामुळं जीवामृत हे एक पिकासाठी एक चांगलं वरदान आहे. त्यामुळे हे जीवामृताचा वापर करून आम्ही ही शेती पिकवतो. परत बघायला गेलं गूळ आणि गोमूत्र हे 3 दिवस ठेवून ते फवारू शकतो किंवा ताकाची फवारणी करू शकतो. बुरशीजन्य रोग हे जमिनीतनं येतात, ते काय कुठनं वरनं येत नाही. त्याच्यामुळं ताकाची जर फवारणी केली तर हे बुरशीजन्य रोग वेळीच संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळं अनेक भरपूर फायदे आहेत या खताचे. आणि आपण जे खत तयार करू आपला अनुभव आपण काय करल ते आपल्या अनुभवावरून करून ते खत फवारून
ही आपण प्रगती करू शकतो. मला सांगा, देशी गाईच्या मलमूत्राचे फायदे काय आहेत? देशी गाईचं गोमूत्रात भरपूर फायदे आहेत आणि देशी गाईचे जे मूत्र आहे, गोमूत्र आहे, हे सकाळी अनुषपोटी 10 ml घेतल्यामुळे किंवा पिल्यामुळे आपल्या माणसाच्या पोटातील सर्व रोग दूर होतात. सर्व आजाराचं मूळ हे पोटात आहे. आपलं जर पोट साफ असेल तर कोणताही आजार होत नाही. त्यामुळं सकाळी अनुषपोटी एक 10 ते 20 ml हे गोमूत्र प्यायला पाहिजे. त्यामुळं पोट शुद्ध होतं आहे आणि माणूस फ्रेश होऊन आज सर्व रोगापासून तो दूर राहतो. आणि शेणापासून बघायला गेलं तर भरपूर फायदे आहेत. पहिलाची लोक घरात सारवायची, त्याच्यामुळं घरात नाही तर कोणतंही असं आजार यायचं नाही. तीच पद्धत आता लोकांनी विसरलेली आहे, त्याच्यामुळं माणसांना रोग यायला आहे. म्हणून आता सध्या गायी बी कमी व्हायल्यात आणि आता स्लॅबची घरं असल्यामुळं ते लोकांना शक्य होईना झालं आहे. त्याच्यामुळं काय करायचं, धूपकांडी प्रोडक्ट आहे. आता धूपकांडी म्हणायला गेलं तर त्याच्यात काय आहे, गाईचं शेण आहे, त्याचं गोमूत्र आहे, त्याच्यानंतर भीमसेनी कापूर आहे, अशी निमिष्ठा तयार करून लिंबाचा पाला आहे, तुळशीचा पाला आहे. त्याच्यामुळं ते जे काय धूपकांडी तयार होतं आहे, ते धूपकांडी करून ते धूपकांडी जर घरात लावली तर ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आहे आणि माणसाला कोणताही रोग होत नाही. मूळ ऑक्सिजनवर सगळं शुद्ध हवेसाठी सगळं चाललेलं आहे. कारण शहर गावात बघायला गेलं तर ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, फक्त 18% आहे. खेडेगावातनी जवळजवळ 20% ऑक्सिजनचं प्रमाण आहे आणि देशी गायच्या ओल्या शेणामध्ये 23% ऑक्सिजन आहे. आणि ते जसजसं वाढल तसतसं त्याचे ऑक्सिजनाचं प्रमाण वाढत जात आहे, घटत नाही. आणि त्याचं शेणी जर लावल्या आणि ते शेणी जर त्यावर नाही तर ते जाळल्या शेणी तर 40% ऑक्सिजन तयार होत आहे. आणि त्यात जरा तूप 1 चमचा घालून जर ते जाळलं तर जवळजवळ 60% ऑक्सिजन तयार होतं. म्हणून पहिलाचे ऋषीमुनी हे असं हवन करायचे, त्याच्यामुळे कोणताही रोग यायचा नाही आणि पर्जनवृष्टी व्हायची. हवेतला हायड्रोजन आणि त्या शेणीमधला ऑक्सिजन हे मिळून पाणी तयार व्हायचं आणि त्याच्यामुळे यज्ञ करत होतं. ते असा पाऊस त्यांनी पाडत होता. म्हणताना आपल्या ह्या देशी गाईच्या गोमूत्रात आणि शेणात एवढी ताकद आहे की पर्जनवृष्टी देखील होऊ शकते त्याचं यज्ञ केल्याने. त्यामुळं तेच जर धूपकांडी आपण जर घरात तयार करून स्वतः घरात जर लावलं तर आपल्या घरातील रोग दूर जातात आणि वातावरण शुद्ध होतं. परत दंतमंजन करायला गेलं तर तेही सोपं आहे. शेणी वाळवून ते काय करायचं, जाळायचं आणि त्या राखेमध्ये भीमसेनी कापूर, लवंग, त्यानंतर लिंबाचा पाला, तुळशीचा पाला, त्याच्यानंतर स्फटिक हे घालून ते बारीक करून त्यात ते दाताला लावायला दंतमंजन तयार होऊ शकतं. असं अनेक फायदे आहेत. ते तयार करून करायला पाहिजे आणि ते लावायला पाहिजे आणि ते उपयोगात आणायला पाहिजे. तर देशी गायीविषयी जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. सेंद्रिय शेती हा फार मोठा विषय आहे आणि वेळेअभावी इथंच थांबतो आणि यापुढील माहिती पुढच्या भागात लवकरच भेटू. नमस्कार. तर शेतकरी बंधूंनो, कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. भेटूया पुढल्या भागात. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संजय कळवंडा पाटील, राहणार अब्दुल्लाट. माझ्याकडे एकूण शेती 10 एकर आहे. आम्ही आता एक 10 वर्षे झाले 3 एकर शेती सेंद्रिय करतो. आणि आमच्याकडे आमचा मित्र भीमा कोळी, आम्ही त्याला निम्म्या वाटणीने 10 एकर रान दिलेलं आहे. त्यातली 3 एकर शेती सेंद्रिय आता 10 वर्ष झालं करत आहे. त्यातल्या आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे.
आम्हाला 3 एकरचं म्हणजे एकूण नाही म्हटलं की वर्षाला आमच्या वर्षाकाठी लागवडीचे 3 लाख रुपये वाचतात. त्यापासून आम्हाला फायदा होतो. आणि सेंद्रिय पालेभाज्या आम्ही एक 2 वर्ष झाले सलग करत आहे. त्यापासून आम्हाला भरपूर फायदा झाला आहे. आसपास गावातले लोक आमच्याकडे येऊन सेंद्रिय पालेभाज्या घेऊन जात आहेत. त्यापासून आता आम्ही सलग एक 2 वर्ष झाले सेंद्रिय गूळ काढत आहे. त्यापासून भरपूर आम्हाला फायदा झालेला आहे. यावर्षी बी आम्ही 1 एकरवर ठेवलेला आहे. त्यातला बी सेंद्रिय गूळ आम्ही काढणार आहे. नमस्कार, मी विजय चौगुले. सध्या मी संजू पाटील व भीमा कोळी यांनी सेंद्रिय शेतीपासून जे उत्पादन घेतात त्याचे मार्केटिंग मी बघतो. या उत्पादनामध्ये सेंद्रिय गूळ, सेंद्रिय चिक्की, परत गूळ पावडर आणि धूपकांडी व दंतमंजन असे विविध प्रकारचे उत्पादन आम्ही घेतो आणि याचे मार्केटिंगचे काम मी बघतो. हे सर्व एकदम सेंद्रिय पद्धतीनं व ह्याच्या क्वालिटी प्रोडक्ट्स आम्ही तयार करतो. मार्केटमध्ये याची मागणी आता वाढत आहे. ह्या पायलट प्रोजेक्टला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा. धन्यवाद. ओके.